उत्तर भारतीय विकास सेनाचे अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला सध्या आमच्यासोबत आहे। तुम्ही मनसे विरोधात याचिका दाखल केला होता, त्याच्यानंतर आता तुम्हाला धमक्या मिळाल्या आहेत, कशा प्रकारची धमकी आहेत आणि काय सांगाल? महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे जे कार्यकर्ता आहेत, बहुतेक ते ड्युटीवर लागले होते, ज्यांना मराठी येत नाही त्यांना मारावं याचिकाचं नंतर मला खूप धमकी आलेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे बहुतेक हिंदू असेल, ते मला वाटतं ते हिंदू आहेत का ते पण कल्पना नाही, आडनाव असेल त्यांचं हिंदू। एक हिंदूने दुसऱ्या हिंदूवर अत्याचार करावा ते त्यांचं मत आहे। मी त्यांच्या विरुद्ध जाणार नाही। तोंडाने बोललं तर मी ऐकतील आणि मी पण तोंडाने बोलणार। जो भाषे में सवाल करेगा उस भाषे में जवाब देगा। मला कुठलाही प्रोटेक्शन मिळालं नाही आजपर्यंत। महाराष्ट्र सरकारला मी निवेदन केलं आहे, पोलिसला निवेदन केलं आहे की माझा सोडा, माझा ऑफिस आहे, माझे कार्यकर्ता लोक आहेत तिकडे, माझा परिवार आहे, त्याचं सुरक्षा द्यावं। पण ह्या लोकांना सुरक्षा द्यायचं नाही। ह्या लोकांना कोणाला सुरक्षा द्यायचं आहे? जे हिंदू विरोधी आहेत, राजसाहेब ठाकरे। तर मला धमकी आलेल्या आहेत आणि मी त्यांचं स्वागत करणार आहे। आणि मी एकच बोलण्यात इच्छितो, आम्ही सनातनी हिंदू आहेत, हिंदू लोकांचं विभाजन करू देणार नाही, स्पष्टपणे बोलतोय। आणि कायदा सगळ्यांचं वर आहेत। कोणी धमकी दिला, तुम्ही रेटच्या ते पिटिशन मध्ये रिस्पॉन्डंट असणार। राजसाहेब ठाकरे स्वतः ते रिस्पॉन्डंट आहेत, आणखी कोण असेल ते पण त्याच्यामध्ये प्रमाण जाणार। मला प्रमाण तयार करायचं यांच्या विरुद्ध, नक्कीच करू। आणि जर त्यांना राजनीती करायचं आहे तो सनातनी हिंदूची राजनीती करा, मी त्यांच्या सोबत आहे। पण धमकी देणारे कोण आहेत, कशा प्रकारची धमकी दिली? ट्विटरवर आलेला आहे, काहीतरी त्यांच्या पदाधिकारी कोणतरी असेल, आणि फोन आलेला, मेसेजेस आलेला, माझे जे कार्यकर्ता त्यांनाही मेसेज आलेला आहे। आणि हे सोशल मीडियावर आहेत आणि प्रत्येक कमेंटमध्ये जितकं चॅनलवर मी बसलो आणि त्याच्यामध्ये मी माझं बाईट दिलं, त्या प्रत्येकाखाली तुम्ही कमेंट बघितलं, याला शोधा, याला ठोका, याला मारा, याला उडवा, अशी धमकी आहेत। आणि मी घाबरत नाही, या धमकीमुळे मी घाबरणार नाही। मी इकडचा भूमिपुत्र आहे, मी सनातनी हिंदू आहेत, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा, हिंदू धर्मधारकाचा, हिंदवी स्वराज्य जे स्थापित केलेला, मी त्याचा मावळा आहे। तर हे लोक धमकी जर देत असेल, त्यांच्यामध्ये दम नाही। ह्या लोकांनी काय केलं माहित आहे का? 2 दिवसचं बॅकडेटेडचं पत्र बनवून त्या सोशल मीडियामध्ये एक फोटो डिलीट करून हे फोटो टाकलं की आम्ही हे जे प्रक्रिया चालू आहे हे बंद करायचं, आम्ही 2 दिवस अगोदर हे मेसेज दिला। कोणी बघितलं नाही, ते कोणी बघितला नाही। घाबरून राजसाहेब ठाकरेंनी ते पत्र लिहिलं, कारण त्यांना माहित आहे की सुप्रीम कोर्टमध्ये काय होणार त्यांच्या विरुद्ध। आणि मी सोडणार नाही ह्या लोकांना, ज्यापर्यंत हिंदूशी माफी मागत नाही मी सोडणार नाही ह्या लोकांना। धमकीनंतर तुम्ही पोलीस संरक्षणासाठी मागणी केली आहेत का? मी इन्फॉर्म केलेलं आहे, प्रेसिडेंट ऑफिसला केलेलं आहे, सीएमना अपडेट केलं, त्यांना मेल पाठवलेले आहेत, डीआयजीला केल्या, कमिशनरला केल्या, या लोकल पोलीस स्टेशन जे डीए नगरचे ज्युरिडिक्शन आहेत त्यांनाही कॉल केले, त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवले। मी म्हणजे जे काय माझं एक काम होतं ते मी केलंय। आणि मी असं समजत नाही की कोणी माझा सुरक्षा केला पाहिजे। मी गनमॅन घेऊन फिरत नाही, ज्याप्रमाणे राजसाहेब ठाकरे बाकीचे जे नेता फिरतात, मी त्याप्रमाणे फिरत नाही, आणि मी घाबरत नाही। सनातनी हिंदू आहे, मी त्याच्यासोबत उभा राहणार, पण जो सनातनी हिंदूचा विरोध जाणार, मी त्याचा विरोध करणार। कॅमेरामॅन नरसिंगचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।